राष्ट्रवादी पक्षाचे शशिकांत शिंदे आपल्यासोबत बोलण्यासाठी आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं काय सांगाल? विभक्त विदर्भाची मागणी होतीये. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीच्या संदर्भामधला प्रस्ताव शासनाच्याकडून सरकारकडून ज्यावेळेला सत्तारूढ पक्षाकडून येईल त्यांच्यामध्येच एकमत नाही. काही लोक बोलतात की वेगळा विदर्भ करावा, काही लोक बोलतात वेगळा विदर्भ करू नये. यांच्यामध्ये एकमत झाल्यानंतर आता ते प्रश्न त्यांनी आणलेला आहे. कारण विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना हे सरकार फेल्युअर झालेलं आहे. हे सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना मदत करत नाही. अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नाचं दुसरीकडे लक्ष वेधण्यासाठी फक्त हा एक चर्चेला विषय आणलेला असं माझं मत आहे. तर अनेक गोष्टी बोलल्या जात आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, त्यावर काय सांगाल? नाही, अजून तशा पद्धती कुठल्या प्रकारे चर्चा नाही. दोन्ही पक्ष वेगळ्या पद्धतीने स्वतंत्रपणे काम करतायत. ही चर्चा आहे, अशी चर्चा कुठेही झालेली नाही. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न आहेत, ते इथे अधिवेशनाचा कालावधी फार कमी आहे, ते सोडवले जातील का? आम्ही सांगितलं होतं 2 आठवड्याचं अधिवेशन करावं. बरेच प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचा प्रश्न आता सत्तारूढ पक्षाने दिलेला आहे. सत्तारूढ पक्षाने हा प्रश्न देताना कसं सरकारने मदत केली हे सांगितलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे जर सरकारने मदत केली असेल तर त्यांनी प्रश्नच आणायला नव्हता पाहिजे चर्चेला, पण तो आम्ही आणू म्हणून तो प्रश्न त्यांनी आणलेला आहे. पण मला वाटतं की शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भामध्ये सरकार पूर्णपणाने अपयशी ठरलेला आहे. दिवसेंदिवस आपण बघू शकतो, जी बिबट्याची दहशत आहे ती वाढते. आता बिबट्याची दहशत वाढत असेल तर बरेच उपाय वनमंत्र्यांनी सांगितलंय, सरकारच्या वतीने सांगितलंय, नसबंदी सांगितलेली आहे. जंगलामध्ये आम्ही आता त्यांना खाण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्धता करून देऊ वगैरे, असे अनेक प्रश्न सांगलेले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे शहरीकरणाचा वाढता जो पसारा आहे त्यातून ग्रामीण भागामधल्या वाढत्या प्रमाणामध्ये वसाहती, यामुळे हळूहळू जंगल कमी व्हायला लागले आणि हे जंगल कमी झाल्यानंतर बिबटे आता शिरायला लागलेत. मग जंगलाची वाढ तिथं त्यांच्या सोयी करण्याचं काम केलं तर मला वाटतं हे बिबट्या शहरात येणार नाही. तर नक्कीच हे आपल्यासोबत बोलण्यासाठी शशिकांत शिंदे होते. त्यांनी आपल्याला सांगितलं की जंगलात बिबट्यांचा प्रश्न असो अथवा शेतकऱ्यांचा प्रश्न असो, ते सर्व प्रश्न आम्ही सोडवू. कॅमेरामॅन शिवाजी काळेसोबत मी साक्षी यादव, टॉप न्यूज मराठीसाठी, नागपूर. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.